तुम्हाला काय वाटलं आपला टिनू डान्स नाही करत? टिनू डान्स पण करतं. तर माझी सकाळ हॉस्पिटलमधूनच सकाळी उठलं आणि बघितलं तर फोनला चार्जिंग नाही. मग चार्जिंग केली. मग पप्पा आले. मग पप्पांसोबत मी घरी आले. ही ग्रीनरी आणि त्यात हे क्लाऊड इतकं छान व्ह्यू होता ना, मी तर प्रेमातच पडले होते. घरी गेल्यावर पण मी तेच शूट करत होते. मग आमच्या टिनूला डान्स. मग मी आणि पप्पा त्यांच्या साईडवर चाललेलो, पण पप्पांना मम्मीची आठवण आली. पप्पा बोलले आपण देवळात जाऊया, मम्मीला पण घेऊन या. मग आम्ही टर्न घेतला आणि परत घरी आलो. मम्मी पाहिजे का तुम्हाला? बोलते नहीं है अभी, चुप बैठे हैं, नहीं तो बहुत बड़बड़ते रहते हैं. अभी थोड़ी देर बाद बोलेंगे कैमरा ऑफ करने के बाद. बहुत छुपा रुस्तम है, बताती हूँ. दिखते हैं वैसे नहीं है. बायकोसाठी हे परत वरती चाललेत, माझ्यासाठी नसते आले. बायकोला आणण्यासाठी गाडी परत घेतली. नको नको, नंतर किती ढग सुंदर दिसतात ना, असं वाटते खाली चालेल. मग मी पण ड्रेस चेंज केला, कारण की देवळात जायचं होतं. तर आम्ही आलेलो विंध्यवासिनीला. फोटो घेतले आणि मग देवीचं दर्शन घेतलं. मी आणि आयुष्य चाललो होतो ज्युपिटर सर्व्हिसिंगला द्यायला. तिथे आम्हाला दिसलं रेनबो. मग आम्ही थांबलो, रेनबो बघितला आणि नंतर परत निघालो. मग थोडंसं नारायण तलावावर फेरी मारली आणि मग घरी यायला निघालो. घरी आल्यावर परत आम्ही बेबीला आणि ताईला बघायला हॉस्पिटलला गेलेलो. हॉस्पिटलवरून घरी आल्यावर दीपने मास्टर बेड तयार केलेला. 3 सोफे जॉईन करून 1 सोफा तयार केलेला. बब्बा हा पोरं काय करेल काय नाही ना, ते सांगताच येत नाही. मग टिनूकडे गुड नाईटवाली किस्सी मागितली आणि झोपायला गेले. गुड नाईट. मिळते नेक्स्ट ब्लॉग में.